की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून हे दादांचा ऍक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता हे तिथं. मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. आता एक साधारण 20 दिवस उलटून गेले, पण अजून सुद्धा या सगळ्या दुर्घटनेबाबत नेमका निष्कर्ष काही समोर आलेला नाही. 20 दिवस होऊन गेले. 20 दिवस. हा अपघात झाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे, शंका घेतलेल्या आहेत आणि काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अजूनही नेमकेपणानं मिळालेलं नाही. अजितदादांचा अपघात नाही तर तो घातपातच आहे असा अनेकांचा संशय आहे. अहो, अजित पवार यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे, काही प्रश्न विचारले आहेत. अजितदादांच्या कुटुंबातील सदस्यांनीच म्हणजे रोहित पवार यांनी तर अत्यंत ठामपणे या घातपाताचा संशय असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. तपास यंत्रणातील ढिलाई या संशयाला आता अधिक बळकटी देत आहे. अपघाताबाबत नेमके प्रश्न उपस्थित केले, पण यातल्या एकाही प्रश्नाचं नेमकं उत्तर मिळत नाही. 20 दिवस झाले तरी प्राथमिक निष्कर्ष सुद्धा समोर येत नाही आणि आता तर काय, विमानातल्या ब्लॅक बॉक्स बाबतच संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं आहे. विमानांच्या अपघाताबाबत या ब्लॅक बॉक्स मधून सगळी काही माहिती मिळत असते, म्हणून त्या ब्लॅक बॉक्सला खूप महत्व असतं अशा वेळेला आणि म्हणूनच लोक त्याची वाट पाहत बसलेत. पण त्याबाबतच आता एक अनपेक्षित वादळ उठू लागलेलं आहे. अजितदादा ज्या विमानातून प्रवास करीत होते त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आहे. या ब्लॅक बॉक्स मधील माहिती संकलनासाठी तो आता परदेशात सुद्धा पाठवलं जाणार आहे असंही सांगितलं जात आहे. ही माहिती जेव्हा समोर आली ना, तेव्हा आमदार रोहित पवार यांनी एक अत्यंत हादरवून टाकणारं भाष्य केलं. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट केली. अजितदादांसोबत घातपात झाल्याच्या संशयाला बळ मिळालं असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना सांगून टाकलेलं आहे. सोबतच त्यांनी 2 दिवसात आणखी एक पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली, पण अजून तपास यंत्रणेला मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले, पण अजूनही तपासाला वेग आला नाही असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तर हा उशीर केला जात नाही ना, असा गंभीर प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबद्दल जी काही माहिती सांगितली जात आहे किंवा जी समोर येते त्यावरून मी 5 दिवसापूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे अशी शंका सुद्धा रोहित पवार यांनी आता पुन्हा केलेली आहे. ते म्हणाले, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचं उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता त्यांनी हे नव्यानं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते बघा. त्या ठिकाणी आलेला नाही. व्हीएसआरचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की व्हीएसआर कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ऍक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. कठीण आहे मित्रहो. खरोखरच जर ब्लॅक बॉक्स बाबत काही काळं बेरं काही वेगळं असं जर काही घडलं असेल तर मात्र या ब्लॅक बॉक्स सोबत सगळं सत्य सुद्धा जळून गेलं असं म्हणण्याची वेळ येऊ शकते. अजितदादांचा अपघात नव्हे तर तो नियोजित घातपात आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलेला होताच. त्याचबरोबर
अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, परदेशी तपास संस्थाकडे या घटनेचा तपास दिला जावा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केलेली होती. त्यांनी एकापेक्षा एक धक्कादायक प्रश्न उपस्थित करून याबाबत एक सविस्तर असं सादरीकरण सुद्धा केलेलं होतं. एवढ्या मोठ्या घटनेमध्ये आता तपास यंत्रणेबाबत सुद्धा संशय घेतला जाऊ लागला आहे. गंभीर आहे. इथंही तपास यंत्रणेत असंच काही घडलं तर खरोखर गंभीर आहे. आणि मग अजितदादांच्या मृत्यूचं रहस्य हे कायम रहस्यच बनून जाणार की काय? मग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.